शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन गेल्या वर्षी राज्य सरकारने विधानसभेत दिले होते. त्यानंतर आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी येणाऱ्या 10 दिवसात कर्जमाफी केली जाईल असे जाहीर केले. अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमातील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले की राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. येत्या 8 ते 10 दिवसात ही कर्जमाफी पूर्ण केली जाईल अशी मोठी घोषणा त्यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहीत आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने यावर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. येणाऱ्या 8-10 दिवसात अहिल्यादेवीच्या नावाने जे कर्जमाफी आहे ती केली जाईल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी यांची परवानगी घेऊन मी आपल्या सगळ्यांना सांगतो, असंही पुढे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणत्याही बँकेने दिलेले 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.